हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता अर्णव आपल्या रूममध्ये फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. तेवढ्यातच तिथे ईश्वरी आलेली असते. अर्णवला तहान लागल्यामुळे अर्णव पाणी पित असतो आणि चुकून त्याच्या हातातला तो ग्लास खाली पडतो. तो ग्लास खाली पडल्याबरोबर त्याचा आवाज येतो. तर तो ईश्वरीला म्हणतो की सॉरी जरा आवाज झाला, ते मी मुद्दामून नाही केलं, ते जरा चुकून झालं. त्यावर ईश्वरी लगेच अर्णवकडे येत म्हणते की हे जरी तुमच्याकडनं चुकून झालेलं असलं तरीसुद्धा बाकी इतरांना काय वाटेल की हे सगळं माझ्यामुळे झालंय, पुन्हा तुमच्यावर कसलं संकट आलं की काय, असं देखील ती लोक विचार करतील, असं आता ती म्हणू लागते. त्यावर आता अर्णव म्हणतो, माझी इतकी काळजी वाटते तुला, बाप रे, मी विचारही करू शकत नाही ग, असं बोलून तो मुद्दामून आता तिला छेडत असतो. त्यावर ईश्वरी आता कुठे शांत बसते. ईश्वरी अर्णवला म्हणते की मला तुमची काळजी वगैरे वाटत नाही आहे, जे आहे ना ते मी तुम्हाला म्हटले. कारण घरातले परत काय बोलणार की जे काही झालं ते सगळं माझ्यामुळे झालं, माझ्याशी लग्न केलं आणि म्हणूनच तुमच्यावर असे प्रसंग उद्भवत आहेत. मग मी काय करायचं त्या सगळ्या प्रसंगात, तुम्हीच मला सांगा. जर मला सगळ्या वेळेला सगळीकडून बोलणं ऐकायला लागलं तर ते मला नाही आवडत, मी तुम्हाला आधीच सांगते, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. आणि त्यामुळे जर तुमच्याकडनं काही पडलं, तुम्हाला काही झालं तर त्याला सर्वस्वी मी जबाबदार असते. म्हणूनच ना मला भीती वाटते या सगळ्याची. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की प्रत्येक वेळेला स्वतःला ब्लेम करायचं ना बंद कर, म्हणजे प्रत्येक वेळेला जर काही झालं तर ते सगळं तुझ्यामुळेच झालं असं तर होऊ शकत नाही ना. त्यावर मात्र आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की मी नाही बोलत हे सगळं, बाकी घरातले इतरही लोक बोलतात, त्यामुळे तुम्हाला जे काही स्पष्ट आहे ते मी तुम्हाला म्हटलेलं आहे. ईश्वरी अर्णवला बोलत असते. त्यावर अर्णव म्हणतो की स्वतःच्याच मनाचे काही विचार मांडू नकोस, मला माहिती आहे ना माझ्या घरातले काय विचार करतील आणि काय नाही ते, आणि मुळात आहे ना तू स्वतःला इतकं वाईट वाटून घेऊच नको. जे काही आहे ना ते मी एकदाच सगळं काही बोलणारच आहे, पण मला ना हे बिलकुलही आवडत नाही आहे, कारण मला माहिती आहे ना की जे काही होते ते तुझ्यामुळे होत नाही आहे. त्यावर मात्र आता ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवला म्हणते की तुमची पुन्हा माझ्यासमोर शहाणपणा करायचं सुरू झालं का, म्हणजेच तुम्हाला मला स्वतःच्या बाजूने वळवायचं आहे, यासाठी तुमची हिरोगिरी करायची काही बंद होत नाही. तुम्ही ना ऑलरेडी मला या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये फसवलेलं आहे, कारण माझं तुमच्याबरोबर लग्न जे काही झालं आणि हे जे काही महाभारत रचलं गेलं हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तर दुसरीकडे अर्णव ईश्वरीवर चिडतो आणि म्हणतो की प्रत्येक वेळेला तू मला ब्लेम करतेस, मी सगळं ऐकून घेतो, का माझ्याबरोबर हे सगळं तू करायला लागलीस, मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे मला एक गोष्ट सांग की जे फसवतात त्यांच्यावर तुझा विश्वास आणि जे फसवत नाही, तुझ्यासाठी चांगला विचार करतात, ते चुकीचे, मला ना कळतच नाही कधी कधी. मग आता काय करायचं आहे, माझ्या नजरेसमोरही उभी नको राहूस, असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलू लागतो. त्याबरोबर ईश्वरी आता काहीच न बोलता तिकडनं निघून जाते. तर आता अर्णवला त्याच्या बोलण्याचं वाईट वाटतं, म्हणूनच तो मागे वळून पाहतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी जे काही बोललो त्यासाठी खरंच सॉरी. आणि जेव्हा तो सॉरी बोलायला जाणार आणि मागे वळणार तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तिथे तर ईश्वरी नाही आहे, कारण ईश्वरीला तो बोलला की गेट लॉस्ट. त्यामुळे आता ईश्वरी तिकडनं निघून गेलेली असते. आणि जेव्हा ना ईश्वरी तिकडनं निघून जाते तेव्हा अर्णवचा जीव नुसता कासावीस झालेला असतो आणि अर्णव आता इकडे तिकडे जाऊन ईश्वरीला शोधत असतो. ईश्वरीला शोधणारा अर्णव त्याला ईश्वरी कुठेही सापडत नाही आणि म्हणूनच तो खूपच जास्त बेचैन झालेला असतो. त्याला कळतच नसतं की आता काय करू आणि काय नाही. तो आता शोधत शोधत किचनपर्यंत आलेला असतो आणि इकडे तिकडे तो शोधत असतो. तर घराच्या काकू आहेत ना कामाला, त्यासुद्धा आता बोलू लागतात की काय चाललं आहे, म्हणजेच मला सांगा तुम्हाला काही हवं आहे का. तर त्या काकूंना तो सांगतो की हो मला पाणी हवं आहे एक ग्लास. आणि मग काय त्या पाणी द्यायला जातात, पण तो उगाच खोटं सांगतो. तो तर खरं तर ईश्वरीला शोधत शोधत खाली आलेला असतो. मग तो विचार करतो की कुठे असतील ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये तर नसेल ना, म्हणूनच तो आता अंजलीच्या रूममध्ये जातो. अंजली रूममध्ये आपलं काम करत असते आणि तेवढ्यातच तिथे आता आलेला दिसतो तो म्हणजे अर्णव. अर्णवला पाहून आता अंजली विचारते की काय झालं आहे. तर अर्णव म्हणतो की काही नाही, मग तू कोणाला शोधतोयस ते तरी सांग. त्यावर अर्णव म्हणतो की काहीच नाही, मला ना
जरा असं म्हणून तो थांबतो. अरे मला सांग, ईश्वरी कुठे आहे? ईश्वरी ना रूममध्येच आहे असं तो खोटं सांगतो. खरं त्याला असं वाटत असतं की ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये असेल, पण आता ईश्वरी अंजलीच्याही रूममध्ये नसल्यामुळे त्याला आता टेन्शन आलेलं असतं. पण आता इथपर्यंत आलोय आणि मी काहीतरी शोधतोय, हा तर ताईला डाऊट आलेला आहे. मग आता ताईला काय सांगायचं, म्हणूनच तो आता अंजलीला सांगतो की मला ना जरा डोकेदुखीची गोळी हवी होती. का रे, तुझं डोकं दुखतंय का? एवढं डोकं खाते का तुझं ईश्वरी? असं म्हटल्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही माझं डोकं नाही दुखत आहे, ईश्वरीचं डोकं दुखतंय, म्हणूनच जरा गोळी द्यायची होती, म्हणून म्हटलं तुझ्याकडे गोळी असेल तर मागायला यावं. त्यावर आता हो आहे ना, अर्धी गोळी तूही घे आणि अर्धी गोळी तिलाही दे. मुद्दामून अंजली मस्करी करत आता अर्णवला बोलत असते. कारण अर्णवची अवस्था बघून आता तिला कळत असतं की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलेलं दिसतंय आणि त्यामुळेच त्यांची अशी शोधाशोध चालू आहे हे देखील कळलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव अंजलीकडनं गोळी तर घेतो, बाहेर पडतो, पण तो विचार करतो की ईश्वरी कुठे गेली असेल. त्याच वेळेला तो दार उघडं बघतो. दार जेव्हा त्याला आता उघडं दिसतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नाही, ईश्वरी बहुतेक बाहेरच गेली असेल. तर तो बघतो तर काय, ईश्वरी बाहेरच असते. आणि जेव्हा तो ईश्वरीला पाहतो तेव्हा ईश्वरी समोरच एक असं गार्डन टाईप असतं, तिथे आता एका बाकड्यावर बसून रडत असते. आणि तिथे रडत असतानाच अर्णव तिथे जातो आणि ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीला हात लावतो. ईश्वरीला म्हणतो की तू इथे काय करतेस, चल आतमध्ये. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की मला हातही लावायचा नाही आहे, पहिलेच सांगते. अर्णव म्हणतो अगं असं काय करतेस, चल ना जाऊया ना आतमध्ये. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सगळं काही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणेच वागणार आहात का? म्हणजे माझ्यासोबत तुम्ही लग्न केलं, मला या घरात आणलं, आता तुम्ही तुमच्या मर्जीने मला घराबाहेरसुद्धा काढायला तयार आहात. मग मी अशा परिस्थितीत जायचं तरी कुठे? मी माझं सगळं घरदार सोडून तुमच्याकडे आलेली आहे. या घरातली माणसं मला ॲक्सेप्ट करत नाही आहेत, तरीसुद्धा मी कशीबशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. पण तरीसुद्धा यामध्ये मला इतकं सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं ना, त्याच गोष्टी मला पटत नाही आहेत मुळात. आणि त्याचबरोबर आता मात्र अजूनही ती बोलत असते की मला एकच गोष्ट सांगा की काय करायचं आहे ते. कारण एकदा तुम्ही आतमध्ये यायला सांगताय, एकदा तुम्ही घरातनं बाहेर जायला सांगताय. त्यावर अर्णव आता ईश्वरीला समजावत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे ते जरा नीट समजून घे. ज्या काही गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात त्या तुझ्यासाठी जशा नवीन असल्या तशा माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहेत. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की आपण ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना, त्या सगळ्या विसरून नव्याने सुरुवात करूया. असं आता अर्णवने ईश्वरीला म्हटल्याबरोबर ईश्वरी एकदमच तणतणते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही मला सांगताय का नवीन सुरुवात करायला? तुमच्याकडनं तर ही अपेक्षाही नव्हती. तुमच्याकडनं मला हे ऐकायचंही नाही आहे, नवीन सुरुवात आणि सगळं काही. कारण आज माझ्यावर जी वेळ आलेली आहे ना, त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. कारण मी माझं आयुष्य सुखासुखी जगत होती, पण त्या आयुष्यात तुम्हाला विघ्न आणायचे होतेत ना, म्हणून तर तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं आणि मला या घरात आणलं. त्यावर आता अर्णवही चिडतो. अर्णव म्हणतो मी सगळ्या गोष्टी विसरून जुळवून घ्यायचा प्रयत्न करतोय, पण तरीसुद्धा तू तुझ्या मनाचंच करायला लागलीस. मी तुला म्हणतोय की चल आतमध्ये आणि या गोष्टींचा विचार इतका करू नकोस, तरीही तू तेच बोलून मला पुन्हा सतवत आहेस का? पण आता ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा इतका त्रास होतोय, मग मला किती त्रास होत असेल? या घरात तर माझं असं कोणीसुद्धा नाही आहे. मग तुम्हाला काय वाटतं? मला या सगळ्याचं वाईट वाटत नसेल का? मला किती वाईट वाटतं ना, ते फक्त माझं मन मला माहिती आहे. आणि हे सगळं जेव्हा आता ईश्वरी अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णवही आता चिडतो. कारण ना त्याला ईश्वरीचा प्रचंड राग आलेला असतो. तो विचार करत असतो की चांगल्या पद्धतीने या मुलीला मी समजवायला जातोय, पण हिला जर वाईटातच जायचं असेल तर मीही काही करू शकत नाही. म्हणजेच जर वाईटच बोलायचं असेल तर आता काय बोलायचं या मुलीला, असाच विचार करून अर्णव तिच्यावर भयंकर असा चिडलेला असतो. आणि तो बोलत असतो की मला ना आता इथून पुढे ना या विषयावर बोलायचं नाही आहे. खरं तर ना आता अर्णव इतक्या रागारागात बोलत असतो ना, त्याच वेळेला आता ईश्वरीला कळतं की अर्णव खूप जास्त रागावलेला आहे. पण आता अर्णवला इतका राग येणं स्वाभाविकच आहे, कारण अर्णवने सगळ्या परिस्थितीतून ईश्वरीला सावरलेलं होतं. पण तरीसुद्धा ईश्वरी या सगळ्याचे ब्लेम अर्णववर करत होती आणि त्यामुळे अर्णवचं मन हे आता स्वतःलाच त्रास देत होतं. तरीसुद्धा आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला कसंबसं समजवायचा प्रयत्न करत होता. पण तरीसुद्धा
ईश्वरी ही फक्त स्वतःचंच खरं करत अर्णवचं बोलून स्वतःच्या मनात खूप जास्त दुःख निर्माण करून घेते. पण अर्णवचं हेच म्हणणं असतं की उगाच ना तू स्वतःवर चुकीचे ब्लेम लावून घेऊ नकोस. मला तुझ्याबरोबर पुढचं आयुष्य घालवायचं आहे. आपलं लग्न झालंय म्हटल्यावर आपण आपल्या आयुष्याला सुरुवात करायला हवी. पण या सगळ्याला ईश्वरीचा विरोध असतो. ईश्वरी सरळ सरळ सांगते की ऑलरेडी मी या सगळ्या गोष्टी माझ्या घरातल्या आईबाबांना सोडून आलेली आहे आणि इथे येऊन राहते. तरीसुद्धा तुम्ही जर मला हे सगळं बोलत असाल ना तर मला हे सहन होणार नाही. कारण माझं मन काय आहे ना ते मला चांगलंच कळतं. असं देखील ईश्वरी आता अर्णवला रागवून बोलत असते. त्यावर अर्णव आता शांतच राहतो. ते सुद्धा तो म्हणत असतो की बघ, एकदा मला साथ देऊन बघ, मी तुझी साथ आहे ना आयुष्यभर कधीच सोडणार नाही. असं म्हटल्याबरोबर ईश्वरी अर्णवचा हात झिडकारते आणि ती आता म्हणते की हे एवढं सोपं नाही आहे, तुम्ही जेवढं बोलताय ना तेवढं. आणि त्याच वेळेला आता अर्णवचं बोलतो की तू समजून तरी घे, ऐकून तरी घे. पण आता अर्णवचं बोलणं ईश्वरीला ऐकायचं नसतं. ईश्वरी रूममध्ये निघून जाते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आरशासमोर केस विंचरत असते. ईश्वरी जेव्हा आता आरशासमोर केस विंचरत असते तेव्हा मात्र आता अर्णव तिथे आलेला असतो. आणि अर्णव जो आहे तो आता ईश्वरीकडे बघून आता मुद्दामून आता खोकू लागतो. कारण ना अर्णवने मुद्दामून असं शर्ट घातलेलं असतं की ज्याचं बटन तुटलेलं आहे आणि त्याला असं वाटत असतं की ईश्वरीकडनं ते बटन लावून घ्यावं. आणि म्हणूनच तर ईश्वरीला म्हणत असतो की माझ्या शर्टचं बटन तुटलं आहे. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते, मग काय झालं, तुम्ही तर सात्विक फॅशनचे CEO आहात ना, मग तुमच्याकडे काही कपड्यांची कमी आहे का? बरेच कपडे असतील की तुमच्याकडे, घाला की त्यातला एखादा हाच घातला पाहिजे असं आहे का? असं देखील आता रागारागात ती म्हणू लागते. आणि जेव्हा आता हे सगळं ती बोलते तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की माझ्याकडे बरेच कपडे आहेत, हे सगळं मला माहिती आहे. पण हा शर्ट ना त्या दिवशी बहुतेक तू घातला होतास ना आणि आता त्यामुळेच हे बटन तुटले. असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. अर्णवला म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, हे बटन मी तोडलंय? मी हे बटन तोडलेलं नाही, मी ह्याला हातही लावलेला नाही आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगते. असं आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणतो, आठव त्या दिवशी तू शर्ट घातला नव्हतास का? हा शर्ट तुझ्याकडेच होता आणि तूच या शर्टाचं बटन तोडलेलं आहेस असं तो आता बोलू लागतो. त्यावरती म्हणते, मी नाही तोडलंय ना, जर तुम्हाला मानायचं असेल तर माना, नाही मानलात ना तरी चालेल. माझा काही असा हे नाही आहे की तुम्ही ही गोष्ट मानायलाच हवी असं देखील आता रागारागा ती म्हणत असते. मग अर्णव म्हणतो की हे बटन तुटलंय तर हे बटन लावून द्यायला हवं ना. एखाद्याने काय विचार केला असता, तुटला आहे बटन तर लावून द्यावं, पण नाही, तू तसा विचारही करत नाही आहेस ग. त्यावर अर्णवला मुद्दामून ईश्वरीकडनं ते बटन लावून घ्यायचं असतं. म्हणून तो तिला म्हणत असतो की मला हे बटन लावून दे. पण आता ईश्वरी अर्णवला म्हणते की मला बटन लावता येत नाही. अर्णव म्हणतो, तुला कपडे तर शिवता येतात, मग बटन लावता येत नाही? तर ईश्वरी म्हणत असते की नाही येत मला बटन लावता, मला ते जमत नाही. असं म्हटल्याबरोबर अर्णव तर चकित होतो. अर्णवला कळतं की ईश्वरी हे सगळं मुद्दामून बोलते. मग आता अर्णवला ईश्वरी सांगत असते की तुमच्याकडे काही बाकी कपडे नाही आहेत का, ते कपडे घाला. मला ना उगाच आहे ना तुम्ही चुकीचं समजू नका की तुम्हाला असं वाटत असेल की मी सगळं विसरून जाईन आणि तुमच्या शर्टचं बटन लावायला येईल, तर हा तुमचा गैरसमज आहे. आणि त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीकडे बघत मनातच म्हणत असतो की ह्या संधीला मी तुला सोडतोय, पण पुन्हा नाही सोडणार. मी ठरवूनच ठरवलेलं आहे, काही झालं ना तरीसुद्धा मी या सगळ्याचा बदला तर घेणारच. एक ना एक दिवशी तुझ्याकडनं हे शर्टचं बटन लावून घेणारच. तर दुसरीकडे मात्र आता इकडे जी ईश्वरी असते ती म्हणत असते, मी ना आदतचे मजबूर आहे, काय करणार, जे आहे ते समोर घेऊन चालावंच लागतं ना. त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ईश्वरी म्हणते की काही नाही, नॉट अ स्पेशल. आणि त्यानंतर मात्र अर्णवला ईश्वरीकडनं बटन लावून घ्यायचं असतं. पण तो प्लॅन तर आता सध्याला फ्लॉप झालेला असतो. कारण त्याला असं वाटत असतं की नक्कीच आपल्याला ईश्वरी जे आहे ते बटन लावून देईल. पण आता तिने ते बटन लावायला नकार दिल्यामुळे बिचाराचं ते प्लॅनिंग तर सक्सेसफुल होत नाही. आणि त्यामुळेच मनाला कुठेतरी त्याच्या धाकधूक लागलेली असते की आता काय करायचं. म्हणजेच सगळं काही हातात ना निश्चित चाललेलं आहे. ही तर आता आपल्याला बटनही लावून देत नाही आहे. पण नाही, हे ना जास्त दिवस मी होऊ देणार नाही. काही झालं ना तर ही स्वतःहून नाही ना मला बटन लावायला आली तर बघ, माझं नाव देखील मी अर्णव लावणार नाही. कारण आता अर्णवला पूर्ण कॉन्फिडन्स असतो आणि त्यामुळेच अर्णव या सगळ्याबद्दल बोलत असतो. त्याचमुळे आता अर्णव ना त्या ईश्वरीकडे पाहत असतो. तर ईश्वरी आरशात बघून छान असे स्वतःचे केस विंचरत असते आणि तिची नजरही अर्णवकडेच असते.
तिला माहिती असतं की अर्णव आपल्याकडे बघत आहे आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी खाली जायला निघत असते, कारण खालीसुद्धा नाश्त्याच्या टेबलवर सगळीच जणं तिची वाट बघत असतील हे सुद्धा तिला माहिती होतं. पण आता अर्णवला जाताना ती पुन्हा एकदा टोमणे मारू लागते आणि त्यानंतर मात्र अर्णवही शांत न राहता तिला चोख उत्तर देतो. तर ईश्वरी आता खाली उतरत असतानाच इकडे मामा आणि अंजली बोलत असतात, जोडपं राहिलं कुठे, अजूनही आलेलं नाहीये. अरे मामा, नवीन लग्न झालंय ना त्यामुळे. आणि तेवढ्यातच ईश्वरी आता खाली आलेली असते. ईश्वरी अंजलीला म्हणते, ताई तुम्ही कशाला सगळं केलं, मी केलंच असतं की नाश्त्याचं सगळं. अंजली म्हणते, अगं तुला काल बरं वाटत नव्हतं रात्री, मला माहिती आहे. तर ईश्वरी म्हणते, काय मला बरं आहे सगळं. आता तिला कुठे माहिती आहे अर्णव अंजलीकडे गेला होता डोकेदुखीची गोळी घ्यायला त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणते की मला काहीच नाही झालेलं. अगं काल चिंटू आला होता माझ्याकडे, त्याला तुझ्यासाठी गोळी हवी होती डोकेदुखीची. तर तेवढ्यातच आता अर्णवही खाली आलेला असतो आणि अर्णव जेव्हा खाली येतो तेव्हा मात्र आता अंजलीला म्हणतो की हो दिली मी तिला गोळी दिल्यानंतर तिचं तेव्हा कुठे जाऊन डोकं थांबलं. डोकं ना भयानक दुखत होतं. कोणाचं, हिचं की तुझं? तर अर्णव म्हणतं, अगं ताई हिचं, मी तुला काल म्हटलं नव्हतं का हिचं डोकं दुखत होतं. मग काय ताप वगैरे आला होता का? नाही, ताप नव्हता आला, मी हात लावून बघितलं होतं, फक्त डोकं तेवढं दुखत होतं. मग काय गोळी दिली, मग बरं वाटलं तिला. तेच हे सगळं ज्यांची कोडवडमध्ये आता बोलणं सुरू असतं. तर दुसरीकडे आता ईश्वरीही समजून जाते की काल रात्रीचा प्रसंग ताईसमोरून लपवायचा असेल म्हणून हे असं बोलत असतील. म्हणून आता ईश्वरीही सावरासावर करते आणि म्हणते की हो गोळी खाल्ली ना तेव्हा मला बरं वाटलं, ताप नव्हता ताई मला, असं आता ती म्हणू लागते. आणि त्यामध्येच ती आता अर्णवकडे बघत असते. आता ह्या दोघांचंही जे काही बोलणं चालू असतं ना त्यामध्ये अंजली आणि मामाला समजतं की हे दोघंही जण कोडवर्डमध्ये बोलत आहेत. त्यावर मामा बोलतो की बघितलंस का अंजली, हे परिणाम बघितलेस, आपल्यासमोर दाखवायचं पण हे जे काही कोडवर्डमध्ये दोघंही जण बोलत आहेत ना तिथेच समजून जा, ह्यांचं प्रेम कुठच्या कुठे पुढपर्यंत गेलं आहे ते आपल्याला दाखवण्यापुरती फक्त हे असं आहे. पण तुला सांगतो ना की हे आता हळूहळू सगळं काही व्यवस्थित लाईनीवर लागत आहे ह्यांचं आणि त्यामुळेच तर हे असं बोलतायत ना. असं आता मामा जो आहे तो अंजलीला बोलू लागतो. त्यावर अंजलीला सुद्धा हे म्हणणं पडतं. त्यानंतर आता ईश्वरी म्हणत असते की मी नाश्ता वाढते सगळ्यांना. त्यावर अर्णवही तिथे नाश्ता करण्यासाठी बसलेला असतो. तर तो ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी आणि अर्णवची जी काही आता डोळ्यांचे इशारे सुरू असतात ना ते अंजली आणि मामाला समजत असतात आणि त्यामुळे आता अंजली आणि मामा दोघंही जण आता ईश्वरीकडे आणि अर्णवकडे पाहतच असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे अर्णवही आता डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेला असतो आणि जेव्हा अर्णवही नाश्ता करण्यासाठी बसलेला असताना इकडे मात्र आता अंजली म्हणत असते की काय आता आपल्याकडे थोडेसुद्धा लक्ष असणार आहे का ईश्वरीचं, कारण ईश्वरी ना आता फक्त ना अर्णवलाच नाश्ता वाढत असते. खरं तर इडली असते नाश्त्यासाठी आणि ती इडली ईश्वरी पहिल्यांदा अर्णवलाच वाढते आणि कंटिन्यू ती अर्णवलाच वाढत राहते. त्यावर आता मुद्दामूनच तिची मजा घेत अंजली आणि मामा म्हणतात की आम्हीही उपाशी आहोत, आमचाही जरा विचार करावा. असं म्हटल्याबरोबर ईश्वरीला हसू येतं. तर अर्णवही ईश्वरीकडे पाहत असतो. त्याच वेळेला मात्र आता ईश्वरीला अंजली सांगते की ठीक आहे तू नको देऊस, मी माझं गीक मी घेते. आणि तसंही काय आता आम्ही आता घेऊच की, आम्हाला समजतंय की तुमचं काय चालू आहे ते. असं बोलून ती मुद्दामूनच आता या दोघांची मजा घेत असते. आणि जेव्हा ती या दोघांची मजा घेते ना तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीकडे आणि त्याचसोबत इकडे मात्र अंजली ही अर्णवकडे पाहत असते आणि त्यांना आता समजून गेलेलं असतं की नेमकं काय चालू आहे ते. तर दुसरीकडे मात्र मुद्दामूनच आता ही छेडछाड सुरू असते, कारण अंजलीला आणि मामाला अर्णव आणि ईश्वरीचं नातं हळूहळू का होईना आता एकदम सुधारत चाललं आहे हे कळत असतं. आणि त्यामुळेच आता ते दोघंही जण जे आहेत ते आता या सगळ्या गोष्टीकडे पाहत असतात. अंजली जेव्हा ईश्वरीला चिडवत असते तेव्हा मात्र आता ईश्वरीला हसू येत असतं. ईश्वरी गालातल्या गालात हसत असते तर अर्णव मात्र आता तिच्याकडे एकटक पाहत असतो, कारण अर्णवलाही कळत असतं की आपल्या दोघांना हे चिडवणं सुरू आहे आणि त्यामुळेच काय तो आता एकटक तिच्याकडे पाहतो. तर दुसरीकडे मात्र ईश्वरीला सुद्धा एकदमच असं लाजल्यासारखं होत असतं आणि म्हणूनच ती देखील म्हणत असते की नाही मी तुम्हाला सुद्धा वाढते, थांबा जरा. आणि असं बोलून ती आता अंजली आणि त्यासोबत
सोबत मामाला सुद्धा नाश्ता देत असते। आता इथेच डायनिंग टेबलच्या जवळच अर्णवच्या बाजूला ईश्वरी उभी असते आणि ईश्वरीचं लक्ष कंटिन्यू अर्णवकडे असतं, तर अर्णवची नजर ईश्वरीवर ना काही हटत नसते। दुसरीकडे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळतं, आता वल्लरी जी असते ती आता आजींना भडकवत असते आणि आजींना म्हणत असते की तुम्हाला मनावर दगड ठेवून हे सगळं करावं लागणारच आहे, कारण ह्या सगळ्यामध्ये चिंटूच्या आयुष्याचा प्रश्न आहे। दुसरीकडे आता आकाश धावत आलेला असतो आणि आकाश धावत येऊन म्हणतो की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। मग काय, वल्लरी तेच धरून राहते। वल्लरी म्हणते हे जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ना, हे सगळे ईश्वरीमुळे येतात। ईश्वरीनेच हा सगळा मोठा घोळ घालून ठेवलेला आहे। जर चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न झालं ना की असंच होतं। हे सगळं ऐकूनच ना अर्णवला मनस्ताप होतो। दुसरीकडे आता रूममध्ये ईश्वरी जाते आणि या सगळ्याचा तिला त्रास होतो म्हणून ती रडत असते आणि अर्णवला म्हणते की हे गिल्ट घेऊन कायमचं मी या घरात नाही राहू शकत, कारण आजींना असंच वाटतंय की तुमचं माझ्यासोबत लग्न झालंय आणि म्हणूनच तुमच्यावर हा प्रसंग उद्भवलेला आहे। असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलून खूप जास्त रडू लागते। तर आता या सगळ्याचा अर्णव काय निर्णय घेईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।